आले का? बस बस आता चालू द्या आता वाऱ्या. हो बस आता आजपासून सुरू. वाटू द्या ना मनाची जराशी, नाही जनाची तर मनाची. हा वयाचं भान ठेवा ना. काय कंदिला बाजी, हा रजा इतके माहीत नाही मला, इतके कलाकार आहा म्हणून तुम्ही दोघं बी. हा बरोबर गेम केला माया तुम्ही. हा हो पण एवढं सोपं नाही बरं. रुपया सुटणार नाही, रुपया नाही. हो येण्या जाण्याच्या तिकीटपासून काढणार आम्ही तुमच्यापासून. हा मामूली समजू नका म्हणलं, गुलगुले म्हणते मले बी. अरे सोड ना तू तू काय मला धमकी देऊन राहिला गुलगुल्या. अरे बाबू म्हणलं बेअक्कल म्हणायच्या तुला अक्कल आहे का? हा मला विचारलं का आता फोन करून की बा पैसे काही देऊ राहिले, काही देता काय करता? हा परस्पर अंगठ्या त्या पुढच्याले देऊन राहिला तू हरामखोराले तोट्याले. हा आणि तुम्हाला एवढी अक्कल नाही का? हा मुका बसणं जरासं वयाचं भान ठेवून. हा मी का मायाच्यावर उतरलो आले काय? हो मग समजून तुले. हा मोठेपणा करून राहिला का ढोंगदाऱ्यावाल्या. हा मी देतो अंगठ्या घेऊन नसतं करतो, नाताले का पैसे द्यायचं आलं अंगाडतं. हा हो शेपूट घालून राहिला काय समजून राहिला रे? अरे म्या काय म्हणलं तुला सपनात मी अंगठ्याचे पैसे मी देतो म्हणलं का? हा दुकान कोणता आहे? एवढं सांगितलं मी तुला हरामखोराले का समजून राहिला रे तू? अरे राहू दे ना. अरे बा एकमेकाला मारू नका. सोडा सोडा सोडा. संजय धरण दिले. इकडे अरे इकडे. मी काय समजू राहिला बे? हा लात मारता का तू? लात मारता का? अबे लेका तू सपा माणूस किती आहे तू? कॉलर सोड तू, कॉलर सोड. एका भुकटीत 32 मारीन मी. ये सोडा ना. अरे हो बाजूला. होय तिकडे. संजय होय तिकडे. काय समजतं का रे गुलबेला का? उलटी आहे म्हणलं माही बी. हो येला का किती आहे तू यात? काका बदल ना थांबा ना, गडबड नको ना. पोलीस स्टेशन नाही. हा बजार हो काय बजार हो का म्हणलं. हा काय माणसा राजा इथे येऊन मारा मारा चौकशीला आले का मारा मारा करायला आले म्हणलं. काही आपलं सांगून राहिलं मनात. हो काही आपलं मनात आलं ती. हा म्या असं म्हणलं आणि त्या तसं म्हणलं. हा म्या म्हणलं का त्याला अंगठी आण म्हणून. हा नालाय कोणाचा? हो बस करा बस करा. हो एका जागी बसा बरं पहिले. चला हो इकडे. चला चला सगळे एका जागी बसा. चला हो इकडे. बस करा ना बा, बस करा ना. मुखे बसा ना तुम्ही. हा शांत बसा इथं. हो इथं येऊन राजा भांडणं करता बा तुम्ही. हा तिकडे जाऊन तर काय काय म्हणजे काय समजायलाच मार्ग नाही मला. हा आताच जमा करावं लागते का सगळ्याला काय सांगा? हा मुकाडन बसा. साहेब आता आवाज देतील. हो आपापल्या पद्धतीनं ज्याला बोलावलं त्याला अंदर यायचं म्हणलं काय. हो इथं आता भांडणं जर केले तर सगळे सगळे पुरे जमा करीन मी सांगू राहिलो आत्ता. नाही भांडणं केलेच नाही ना भाऊ. सुरुवात गुलगुलीनं केली ना. फालतू माणसाचा दिमाग गरम केल्यावर माणूस भडकणार नाही का? तुम्ही सांगा ना. हा तुम्हाला धडा शिकवतो असं करतो तसं करतो नाही नालायक हिंदी बोलायची काही गरज होती का? हा मग तेच म्हणलं ना मी. हा म्हणून भांडणं झाले नाही. मी त्याला माणूस समजावून सांगून राहिलो होतो की बा भांडणं करू नका, निपटून टाकू आपण. हा पण ऐकायला तयार नाहीत ना ते. अरे बा अंगठीचं राहू देऊ का बाजूनं? हे सोडू का पहिले? हा काय माणसं राजा तुम्ही. हा मुकाटन बसा आता. कोणीच बोलू नका एकमेकाशी. हो आलोच मी 2 मिनिटात. काय म्हणलं आवाज येते आता भांडण हिंटे काय झालं ते काय होतं बाहेर? दुसरे कोण हो? हेच आपले मग काय अंगठी प्रकरणात ते बोलायला नव्हते का आपण? हा हो तिघं बी दे आलेत ते आता मारा मारावर भेट होते. मग काय एकमेकाला मारून राहिले गचाळ पकडून राहिले तिथे. ते आले का? बरोबर ठीक आहे. आता काय इथे येऊन मारामारा कर टाका ना बा. हो जा तुम्ही. सांगरे साहेब हो त्याला बोलवणार ना एक 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 पाठवा. हो पहिले आपलं गुलगुलेला पाठवून द्या. हो त्याची आपण कशी चौकशी करू, जबान घेऊ त्याची. नंतर पुढच्या येईल. हो जा लवकर त्याला आवाज देऊन द्या पहिले. नेक्स्ट आपलं ते हे कंडीला बोज. बाकी नंतर गुलाबराव. ठीक आहे हो लवकर निपटा बा द्यायचं. आता हमरी तुमरी राहिले ते. हो आलो बोलावून आणतो त्याला. चला चौकशीसाठी गुलगुल साहेब. हो तुमचा नंबर आहे पहिला. हो त्याच्यानंतर तुम्ही कंदिला बाजी तयार राहा म्हणलं. हा हो नंतर गुलाबरावजी तुम्ही तयार राहा. चला या मागं. गुलगुले साहेब आपल्याला आम्ही चौकशी करता बोलावलेला आहे. तुमचा रिपोर्ट आमच्याकडे काल आला होता की 1,85,000 रुपयाची फसवणूक सीताराम पवार आणि मोतीरामच्या जागी समजा गुलाबराव आगलावे यांनी केलेली आहे. हो तर या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सुद्धा बोलावलेलं आहे चौकशी करता. हो यातून काय मार्ग निघल ते आता आपण पाहणार आहोत. हो तर तुमचं काही मत आहे का की रिपोर्ट मागं घ्यायचा म्हणा किंवा काही या संदर्भामध्ये काही असेल तर आत्ताच सांगा. नाही नाही माघार आणि तडजोड घेण्याचा आमचा विचारच नाही. आमचे 1,85,000चं जे नुकसान आहे ते यांच्याकडून वसूल करून आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावं आणि यांच्यावर कारवाई करावं. बस एवढ्यासाठीच आम्ही रिपोर्ट दिलेला आहे. आमच्याजवळ CCTV कॅमेरा आहे की गुलाबराव हे आमच्या दुकानामध्ये आले होते. त्यांनी अशा अशा पद्धतीचा फोन लावला. आम्ही तिकडे फोन लावला आणि विश्वासाच्या नात्यानं आम्ही त्यांना ते अंगठ्या दिल्या आणि तिकडे जाऊन ते त्यांच्या जवळ त्यांना दिल्या आणि सीताराम पवार यांच्याकडून आम्ही पैसे मागणी केली असता त्यांनी हात वर केले आणि म्हणून आम्ही हा रिपोर्ट दिलेला आहे. हो म्हणून दोघंही हे गुन्हेगार आहे. यांना म्हणजे अटक तुम्ही करा आणि माझे पैसे वसूल करून द्या. ठीक आहे आता तुमचं जे काय म्हणणं आहे हो ते आम्ही नोट केलेलं आहे की पुढच्या व्यक्तीवर कारवाई होऊन भरपाई मिळावी. हो आणि हे सदर व्यक्ती आहे असं तुमचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे काही हरकत नाही. हो तर आता आम्ही त्यांचं म्हणणं घेतो आणि तुम्हाला मी पुन्हा बोलावतो. हो सगळ्याची समक्ष चौकशी करू आपण नंतर.
या तुम्ही आता काही हरकत नाही. हो तुमची तक्रार आम्ही घेतलेली आहे. आता कारवाई कोणावर करायची ते आपण पाहणार आहोत. हो चला सांगडे साहेब, पुढचे पाठवा. गुलाबराव नाही आपलं हे पाठवा, कंदिलाबाजी पाठवा. मग आम्ही काय बाहेर बसू कसं करू? तुम्ही बाहेर बसा. हो त्यांची मी चौकशी करणार हो. तुमचा काही विषय नाही, तुमची तक्रार आहे. हो त्यामुळे काही विषय नाही. हो त्या दोघातलं आता कोणाकडून वसूल करायचं ते आता मला पाहा लागणार आहे. ठीक आहे. नमस्कार साहेब, नमस्कार. काय तुमच्या मागे एक एक चालूच राहते नाही का? हो आता काय म्हणते मग, कसं काय म्हणते गुलगुले? काय तक्रार आहे आमच्याविषयी? मग आता काय जे आलं तसं तसं चालू द्यावं लागते आपल्याला. हो तुमच्याविषयी तक्रार आहे द्यायची की बा जे अंगठ्या नेलेले आहे हो तर ते तुमच्या भरोश्यावर त्यानं दिले आहे. तर सीताराम पवार यांना पैसे वसूल करून आमची द्यावे भरपाई, अन्यथा कारवाई करावी असं त्याचं म्हणणं आहे. पण मी भरपाई कशीच काय देणार हो? सांगा ना साहेब, आता माझ्या याची काही संबंधच नाही ना. कवडीचा संबंध नाही तरी मी पैसे देऊच कसा? काय बसविला सांग ना, तू सांग ना. पण बिल तुमच्या नावानं फाटलं का नाही? तुमच्यावर त्याचा विश्वास होता म्हणून 4 दिवस उधारीच्या हिशोबाने त्याने तुम्हाला ड्यू केलं. तुमच्या इथं पाहुणे असल्यामुळे त्यानं तुम्हाला पैशाचा विषय काढला नाही. परंतु तुम्ही त्या व्यक्तीला पाठवलं का नाही? पाठवलं आणि तुम्हीच पाठवलं ना. ते बरोबर आहे साहेब तुमचं, परंतु आता हे जे अंगठ्या आहे याच्यापर्यंत पोहोचल्या का? नाही पोहोचल्या. अंगठ्या पोहोचल्या असतात तर आम्ही पैसे दिले असते, परंतु त्या परस्पर त्या व्यक्तीनं गुलाबरावनं ते अंगठ्या घेऊन त्याच्या जवळला देऊनही टाकल्या. मग याचा दोष काय? हे पैसे ते कसे काय भरणार आहे? मग तेच म्हणतो ना, तुम्ही म्हणलं म्हणते ना त्याले की बा धोंड्याच्या महिन्याचा खर्च मी करतो म्हणून बा त्यानं आणल्या म्हणते ते, असं म्हणणं आहे ना गुलाबरावचं. काल रात्री सांगितलं ना त्यानं. खोटं बयान आहे द्यायचं. अरे असे तर कोणी खोटे बोलून काही बी कोणावर आळ घेणार आहे? मी कशाला म्हणणार? म्या म्हणलं का? असं का रेकॉर्ड आहे का? रेकॉर्ड म्हणजे पुरावा आहे त्याच्याजवळ. हो संजय नावाचा ते त्याचा पुतणे आहे का नाही, हो त्याच्या समक्ष म्हटलेलं आहे तुम्ही. खोट्या गोष्टी आहे, खोटा पुरावा आहे ते. कारण की असे खोटे पुरावे जमा करून तर कोणी आपलं काही करू शकते. हो काय 4 पैसे खर्च करून असे जर पुरावे उभे केले तर मग तर कोणी द्यायला जायचं. चुकीचं आहे. तुम्ही गुलाबराववर फोकस करा. हो कारण की कंदील आबाजीचा या तीड मात्र संबंध नाही. याच्यापर्यंत अंगठे आल्या नाही आणि यानं पैसे देतो म्हणून ज्वेलर्सवाल्याला म्हटलेलंही नाही, ज्वेलर्सवाल्याने यायला विचारलंही नाही. त्यामुळे याचा काहीच संबंध येत नाही. तुम्ही बरोबर निर्णय द्या. बरं म्हणजे तुमचं असं मी नोट करतो की बा तुम्ही असं म्हटलेलंच नाही की बा मी अंगठ्या करून देतो म्हणून. हो हे सगळं सरासर खोटं आहे. बरोबर तसंच नोट करा, कारण की आपण म्हटलंच नाही तसं. हो म्हटलं तर ते पुरावा जे आहे ते खोटा आहे. हो कारण की मी पुरावा उभा करू शकतो मुंशीराम धुटके. म्या म्हटलं नाही म्हणून. सांगा ना तुम्ही, आता आणतो त्याला बोलून असं म्हटलं नाही म्हणून. बरोबर ठीक आहे. आता तुमची बाजू ऐकली म्या, काही हरकत नाही. हो म्हणजे तुम्ही सांगितलेलंही नाही, तुम्हाला त्या ज्वेलर्सवाल्यानं फोनही केला नाही. हो पैशा संदर्भामध्ये समजा. हो तर या तुम्ही आता बाहेर बसा. हो पाठवा सांगडे साहेब. चला पाठवा पुढचे गुलाबरावजी पाठवा. येऊ का मग आता? हो बसतो बाहेर आम्ही. हो शक्यतो क्लीन चिट द्या तुम्ही आमच्या माणसाले, कारण की आमच्या कंदिलाबाजीचा हो याच्याशी कोणत्याच अँगलनं म्हणजे संबंधच येत नाही. हो कारण की त्याच्या बिलावर स्वाक्षरी नाही. दुसरी गोष्ट याने फोनही केला नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे याने त्याला सांगितलंही नाही. हो यानं म्हणजे गुलाबरावनं पूर्ण फसवणूक केलेली आहे. हो गुलाबरावकडून पैसे वसूल करा. हो चला बाहेर. गुलाबरावजी आपल्यावर जे काही तक्रार दाखल केलेली आहे, हो जे काही ज्वेलर्सवाल्यांनी की बा 1,85,000चा भरणा त्यांच्याकडे अजून आलेला नसल्यामुळे ते वसूल कसा करायचा आणि कोणाकडून करायचा, हो तर त्या संदर्भामध्ये मी आज चौकशी करत आहे. तर तुम्ही आपलं काय म्हणणं आहे तुमचं ते मला स्पष्ट सांगा. काय खोटं सांगा? आता रात्रीच आपण बोलणं झालं साहेब. आता हो संजू तूच सांग आता काय विषय काय झाला आहे? साहेब कसं आहे, विषय कसा आहे, यानं रंगून तुम्हाला काही सांगितलं असेल म्हणा, की काही सांगता येत नाही. कारण की रामपूरचे लोक तुम्हाला माहित नाही किती कोणत्या गुणाचे आहेत आणि कशा रंगाचे आहेत. हो त्यानं काय केलं, एक प्लॅन रचला की आमचे जे जवळ होते मामा लुटेरे आणि आपले चिमणराव, हो यायले आम्ही याच्यासाठी बोलावलं धोंड्यासाठी. यायनं समजा ते काय डमणी दिली होती, हो भाड्यानं घेतली होती आम्ही त्याच्याकडून. तर ते आले समजा, आणि मग तिथं असं झालं की बा आमचे दोन्ही जवळ रुसले, अंगठी पाहिजे बा. मग आता काका म्हणे की बा आपल्याकडे तेवढे पैसे नाही, मग आता आणा कुठून? तर मग ते जे आपले कंदिलाबाजी आहे ते म्हणे तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सांगतो तसं करा. तुम्ही म्हणे फक्त या ज्वेलर्सवर जा, माझं नाव सांगा आणि अंगठ्या घेऊन या, पैशाचं मी पाहतो. बाकी तुम्हाला काय करावं लागते. पण आता काका म्हणे बा पैसे आपण कुठून द्या, आपली बजेट नाही. ते म्हणजे तुम्ही काही टेन्शन नको घेऊ, आपले संबंध असे आहे म्हणे की आपल्याला पैसे किती काही म्हणजे 8-15 दिवसही मागत नाही, द्यायचं कामही नाही. मी काय करतो ते मला माहीत आहे म्हणे. तुम्ही फक्त अंगठी घेऊन या बस. एवढं ते क्लिअर झालं. बरं मग पुढे काय झालं? काही नाही, आम्ही ताबडतोब गेलो ज्वेलर्सवाल्याकडे. हो त्याला म्हटलं बा कंदिलाबाजीनं आम्हाला पाठवलेलं आहे, हो पैसे पेमेंट तेच करणार आहे, 2 अंगठे आम्हाला पाहिजे. तर मग ते म्हणे काही हरकत नाही. पण म्या म्हटलं बा एक फोन अजून लावा त्याला की बा कन्फर्म करून घ्या, नाही तर दुसरेच कोणी घेऊन जाईल. तर यानं फोन लावला, बोलणं झालं. ते म्हणे ठीक आहे देऊन द्यायला काही विषय नाही. हो बिलही त्याच्या नावानं लिहिलं, सगळं झालं. मग माझं त्यानं बिलही दिलं नाही. ते म्हणे अजून रक्कमच नाही दिली तर बिल काय देऊ मी त्याला उद्या. बिल घेऊन माझ्या मुलाला पाठवतो म्हणे आणि पैसे वसूल करतो म्हणे, काही विषय नाही, ते माणसं चांगले आहे म्हणे. मग मी अंगठ्या घेऊन आलो, जवायला दिल्या, जवाई चालले गेले फिरायले.
हो मग आता याच्यात माझा दोष काय होता? त्यानं म्हणलं म्हणून मी आणल्या का नाही का? मी स्वतःहून आणल्या का? हां तुम्ही सांगा बा. त्यानं म्हणलं नसतं तर मी आणल्याही नसते. असं झालं साहेब. आता सांगा, आता याच्यात मी यायची काय चूक आहे का काही सांगा तुम्ही. त्यानं सांगितलं हे गेले, यानं अंगठ्या आणल्या जवळ दिल्या. आता ते हातवर करून राहिले की बा मी म्हणलंच नाही. मग आता कोणाचं काय घ्यावं? आता किती लोक लबाड झाले आता. पहिले नसतंच म्हणलं तर आम्हाला आणल्याच नसत्या, आम्ही ज्वेलर्सवाल्याने दिल्याही नसत्या. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा यायनं म्हटलं, पण आता मी त्याची चौकशी केली तर ते म्हणे की बा मी म्हटलंच नाही म्हणे असं. हो एक शब्दही असा बोलला नाही म्हणे मी पैशाविषयी. आणि ज्वेलर्सवाल्यानं मला मागितलं नाही आणि यायनंही मला पैशाचं काही सांगितलं नाही म्हणे की बा तुम्ही देता का. नाही पहा ना, आता खोटं कोण बोलून राहिलं हे तुम्ही पहा, कारण की आम्ही खोटं बोलतच नाही. हो कारण की आता तुम्हाला माहिती आहे आता पेपरवरची घटना. मरून जिवंत झाला ती बुडा. काय खऱ्या गोष्टी आहे का हे सांगा ना, तुम्हीच सांगा ना. असे लोक त्या गावात असल्यावर तुम्हीच सांगा खरं कोण खोटं कोण तुम्हीच पहा. पण ते म्हणते की बा मी म्हटलं नाही, तुम्ही म्हणता म्हटलं. हो खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं. ठीक आहे तुम्ही बाहेर बसा. हो मी बोलावतो सगळ्याला एका जमानाला. हो पाठवायची काय करायचं त्या. हो ठीक आहे. आता निघतो म्हटलं, पण आता तुम्ही म्हणता थांबा आजच्या दिवस. आता खरा पाहुणचार करूनच चालता. पण आता मामाजी आले नाही अजून. हो काय झालं तिकडे केसचं काय नाही आता. हो आपण म्हणू द्यायला घ्या हो मांग. आपण ऐकून नाही राहिले, कसं काय करावं आता. नाही एवढं सहजासहजी नाही होते, निपटत नाही हे प्रकरण. हो पाहू आपण निपटत असेल तर चालसन तर मग येऊ चक्कर मारून एक पोलीस स्टेशनहून. काय आलं कुठं आलं यायचं तर. मग चला ना बा, येऊ चक्कर मारून. येरी काय करता इथं आता. हो चला. चला मग आता. हो पाहू आता जर झालं तर म्हणतो बा मीच देतो पैसे टाका मिटून. काय करता आता नाही का. हो कुठं बसता एवढ्यासाठी वाढवत. चलो. हो साहेब लागला का मला मेळ? हो झाल्या वाटेन चौकशा. कोणाकोण करता वसूल बा आता? कोण आहे यातला? अरे कायचे वसूलन कायचं का बा. पुरं गाडं फसवलं नाही ना. मग काय दोघंही लगायचे असे टाणानं बोलून राहिले ना. हो एक बैल ओढून राहिला इकडे एक ओढून राहिला इकडे. हो कायची गाडी पुढे चालणार आहे. असं काम फसलं म्हणलं आपला. हो मोठा बेंगा व्हायला इथं आता. हो याच्यातून मार्ग काढणं म्हणजे आता एक मोठं एक असं गंभीर प्रश्नच झाला हे. हो जागतिक प्रश्नासारखंच झालं याचं. म्हणा पण खरं कोणाचंच नाही याच्यात नाही. हो म्हणजे नेमकं बा आता आपल्याला काय वाटते, तुम्हाला काय वाटते? विचार जर केला तर ज्वेलर्सवाल्याची पहिली चुकी. हो त्यानं म्हणजे विश्वासावर वस्तू दिली. हो म्हणजे असे व्यवहार विश्वासावर चालत नाही. कारण की जर पावती त्या माणसाला दिली नाही, त्याची सही नाही. ती म्हणते मला भेटली नाही वस्तू, मी पैसे देऊ कायची. त्याचंही काही चुकलं नाही. हो म्हणजे चुकी झाली ज्वेलर्सवाल्याची. हो म्हणा पण विश्वासावर दिलं ना त्या माणसानं, की हा पुढचा माणूस फोनवर म्हणते की बा द्या या माणसाजवळ. म्हणून दिली त्याईनं. हो विश्वास नसता दिली असती का? ते बरोबर आहे ना. हो विश्वासावर जग चालते, पण कुठं चालते? जिथं चालायचं तिथं. हो 90वाले पुरले, राहिलेले मागचे पैसे काही वापस देतील ते. हो काहून की पुढची भेटली पाहिजे. पण आता हे याचा विशेष नाही ना. हो यानं परस्पर दुसऱ्या माणसाला दिली, बिल नाही, पावती नाही, सही नाही, काही नाही. पुढचं काय होणार आहे? आता याच्यातनी काय मार्ग काढता मग? हो म्हणजे तक्रार चुकीची आहे असं म्हणू लागन. चुकी नाही म्हणा, परंतु कसं आहे फसवणूक झाली हे बरोबर आहे, खरं आहे. परंतु स्वतःच्या गलतीमुळे. हो पण आता आपल्याला त्याच्यातून मार्ग काढा लागन. कारण की कसं आहे गुलाबरावले फक्त आपल्याला अंगठ्या घेऊन यावा. हो विषय क्लोज करा. कायले वाढवता. असं करून त्याला समजावून सांगा लागन. विषय मोडमाळ करा लागन. असं करावं लागेल. इथं शिजवा लागेल आता. हो म्हणजे अंगठ्या जर वापस भेटल्या तर समजा इथं शिजते, नाही तर मग हे पेटते समजा, नाही का. हो कोर्टम कार्टी होणेच आहे. कुठेच ना मग ते आता काय मग आपल्यापर्यंत आल्यावर आपल्याला पुढे ते ढकलाच लागेल ना मग. हो होय पुढे चल दे मग पुढे. हो त्याला पण समजून सांगू बा. हो हे पायरी काही चढू नका फालतू. एक वेळ काय याच्यातनी तुम्ही अटकले, हो फिटले समजा. हो 5-10 वर्षाले तर काही मरण नाही द्यायला. हो म्हणून म्हणलं आता एक वेळ त्याला आवाज द्या. हो मी त्याला बरोबर समजावून सांगतो. हो विषय क्लोज करू. तर पाहतो मग आता ऐकलं तर फारच ठीक. हो नाही तर मग कसं आता तारीख पे तारीख नाही का. हो 2-2 एकराला काही मरण नाही समजा. 4-5 एकर. हो याचंही जाईन त्याचंही जाईन, नाही का. हो येतो मग देतो त्याला आवाज, पाहतो काय म्हणते. ते गुलगुले गोष्टी नाही चालत नाही तर पुरावा पाहिजे. पुरावा काय पुरावा आहे तुमच्यापाशी? मग आमच्या माणसानं पावती तरी घेतली का तुमच्यापासून? तुमच्या दुकानात तरी पाय ठेवला का? मग कसे काय आम्ही पैसे भरणार आहो? अजिबात नाही बिलकुल. अरे हाय नाही. सुप्रीम कोर्टात गेले तरी जाऊ का आम्ही बी? कमजोर आहो का? पैसे तर देतच नाही. पहा ना तुम्ही केस कशी नाही जिकत मग. अरे म्हणलं मोठा वकील ठेवतो, तुम्ही काय चिल्लर बे. सांगून राहिले का मोठी. पहा ना तुम्ही माणूस नाही का CCTV मध्ये दिसून नाही राहिला का. अंगठी आम्ही त्याच्या हातात दिली, मग सगळं प्रत्यक्ष दिसून राहिलं ना. तुम्हीच त्याला पाठवलं आणि आता म्हणता पैसे देत नाही. पैसे तर तुमच्या दोघांकडूनच वसूल करू. ते गुलाबरावला द्या लागू का तुम्हाला द्या लागू, पण करतो तुमच्याकडून वसूलच. चला म्हटलं, हो तिन्ही पार्ट्या आतमध्ये या. हो काय साहेब सांगते ते ऐका ते. हो चला या आतमध्ये. ठीक आहे ठीक आहे. चला कंदीला पाहिजे. हो काय भ्यायचं काम नाही आपल्याला. चला.
पाहता गुलगुले, तुमची कंप्लेंट मी घेतली, त्यानुसार यायला बोलावून यायची चौकशी केली. हो, तर चौकशीत एकच गोष्ट लक्षात आली की यामध्ये तुम्ही जे काही आता अंगठ्या दिलेल्या आहे त्याचे पैसे हे द्यायला तयार नाही. कारण की याचा दोष हे म्हणते माया नाही, ते म्हणते माया नाही. तर मी एक समजदारीची गोष्ट म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. प्रकरण जर वाढवायचं असन, कोर्टम कार्टी करायची असन, 2-2 एकर गमावायचे असन, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. माय काही म्हणणं नाही. परंतु तुम्हाला जर इथंच निपटायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तर विशेष म्हणजे गुलाबराव, तुम्ही एक काम करा, तुमच्या जवळले फोन लावा आणि जे काही अंगठ्या तुम्ही नेलेल्या आहे ते सरळ सरळ तुम्ही वापस देऊन टाका. म्हणजे इथंच विषय आपला संपून जाईल आणि कोणती वाढ होणार नाही. असं माय म्हणणं आहे. पुढे बाकी तुमची मर्जी, काय करास तुम्ही पहा. काय साहेबराव, गरीबावरच अन्याय शेवटी. कोणत्या तोंडाला मागू मी आता जवळ सांगा बरं. एवढे हरकीजण दिले मी त्याईले, त्याईले म्हणू की अंगठ्या आणून द्या असं साहेबा. म्हणलं बा माझ्यावर जर पैसा असता तुम्ही पैसे दिले असते. पण माझ्यावर पैसा नाही, मग आता मी काय करू याच्यात? मी तर काही अंगठ्या मागून आता माझ्या जवळले फोन करू शकत नाही. असं कसं काय म्हणलं? कोणी लाभूचे पैसे द्यायला तयार नाही. तुम्ही म्हणता माझ्याने देणं होत नाही. अंगठ्या तर नेल्या ना, मग आता हे काय ज्वेलर्सवाले का घरून भरणार आहे का पैसे त्याची, का त्याची जवळ आहे ते? तुम्हाला एवढा खार असेल तर तुम्ही घ्या ना तुमच्या पैशानं, नाही तर वापस आणा ते. लवकर वापस बोलवा ते, फोन करायला यायले. नाही, मी फोन नाही करत. जीव गेला तरी चालते, पण मी आता कसं काय द्यायला म्हणणार वापस आणा मग अंगठ्या एक वेळ दिलेल्या. बरं ठीक आहे, मग आता काय कोणी लाभस तुम्ही देऊ राहिले पैसे? आपलं तर रोलच नाही याच्यात. आपलं आहेच काय याच्यात नाही. ना कुठं आपली सही, ना आपला फोटो, ना कुठं काही. काय करायचं ते करा, आपण तर देतच नाही. मग आता हे माया अंगठ्या गेल्या नाही का सांगा बरं. मग आता कसं? मी काय करू साहेब आता? कुठं जाऊ मी? म्हणजे कुठं कोर्टात जा लागून तुम्हाला न्याय मागा लागून. कारण की तुम्ही बगर पावटीचे लोकांना वस्तू दिली, पहिली चुकी तुम्ही केली. कोणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. किती काही जवळचा जरी माणूस असन, एवढा व्यवहार आपण करत आहोत, तर तुम्ही पहिले पावती द्यायची, सही घ्यायची, नंतर उधारीचं बाकी बिल म्हणून त्याला दिलं पाहिजे. असं कसं काय तुम्ही परस्पर देसानं मग आम्हाला म्हणून असं आहे तसं आहे? तुम्ही आता कोर्टात जाऊ शकता, पुढची केस पुढे. बरं ठीक आहे, मग आता मला वर कोर्टात नाही मागा लागेल. मग मग आता त्याला आता सांगून द्या, तुम्ही जर समजदारीने घेत असाल तर घ्या म्हणा. नाही तर मग आता तयार राहा म्हणा तारखावर बिलकुल. पहा म्हणलं गुलाबरावजी, कसं आहे, विश्वासावर जग चालते म्हणलं. आणि असे तुमच्यासारखे जर लोक जर असे कामं करतील तर कसं काय चालणार आहे? म्हणलं तुम्ही एक चांगला मनानं विचार करा की बा आपण जर यायच्या ठिकाणी असतो तर आपल्याला काय वाटलं असतं. कोर्टम कार्टी करून काही अर्थ नाही आहे, आयुष्य बरबाद आहे आपलं. लेकरा बाळाचं जीवन हे ते या भानगडीत जास्त पडू नका, आनंदाने जीवन जगा. जवायला फोन लावा, सरळ सरळ अंगठ्या वापस द्या. समजलं का? बाकी अर्धा घंटा तुम्हाला मी टाईम देतो. काय निर्णय लवकरात लवकर सांगा, नाही तर कोर्टम कार्टी करत बसा. ठीक आहे, मग या अर्ध्या घंट्यानं. का मामाजी? कोण बाहेर म्हणलं निपटलं का आता? झालं काय म्हणते मग? कोणाला द्यायला लागले पैसे? कायचा न्याय, गरीब आले आता अंगठ्या वापस आणा म्हणते. आता बाहेर आलो अर्ध्या तास, तुम्ही विचार करून सांगा म्हणते. तेवढ्या तुम्ही दिसले. म्हणजे आता आपल्यावर अन्याय आहे का नाही? कंदील बुड्यानं सोक्ष मोक्ष दिल त्यांना, आणि आता मध्ये मी पैसे देत नाही. आता वापस देणं चांगलं वाटते का ती माझ्यासारखेले? मी आता म्हणलं मी देत नाही म्हणलं. पहा ते काय करायचं. काय करता हरामाचं काही पतत नसते मामाजी. सांगतो तुम्हाला, हे पैसे घ्या, 1.85 मी आणलेले आहे आणि त्याला देऊन टाका. ठसरनं सांगा हे लेका मी देतो म्हणा पैसे कंदिल्या म्हणा. जाय तिकड्या. एक गाव 2 तुकडे, कुठं बसता? पचत नसते, हरामात आहे. आमचे हरामात आहे. जाऊ द्या, दे दान सुटे करा ना. जाऊ दे तिकडे. अरे पैसे तर मग आता लोक दिले असते म्या का? माझ्या बँकेत पैसे नाही माझो. पण मग इथं किंमत कमी होऊन राहील ना. कंदीला उद्या माझ्या डोक्यावर नाचते ना येऊन. लेका म्हणजे तुले द्यावं लागले म्हणून पैसे भरून. असं नाही होणार का ते? अरे मग आता जिदी का 2-2 एकर गमावता मामाजी. या टीसीने तर किती पैदल झाले लोक. सरे वावराच्या वावर गेले ना. पण निकाल नाही लागले. निकाल तुमचाच लागल आणि त्या कंदील बुड्याचा लागल. जा तिकडे पटकन पैसे देऊन मोकळे व्हा. लचान ठेवू नका, विषय मोकळा. लेका ही बरोबर आहे नाही. जाऊ दे, यायचीच घेऊन टिकावून द्या. बरं, आता तुम्ही म्हणता तर द्या सध्याचे पैसे. बाकी मी देईनच तुम्हाला नंतर. आणा ते थैली इकडे. देतो त्याच्या तोंडावर मारून फेकून. घे म्हणतो लेका, तोच पाहिले का पैसे? फेक गणगडी. बरं आहे, निपटते वाटते नाही. बरं आहे, तेच म्हणलं द्या नेऊन लवकर. आमचं नाव सांगू नका, जा लवकर. द्या म्हणलं पांडे साहेब मोजून. 1.85 आहे म्हणलं, पूर्ण टेबलावर ठेवेल. देऊन द्या द्यायले, मारा त्याच्या तोंडावर फेकून.
आणि मोठेपणा करणार राहिले जरा समजावून सांगा जरा. हो, नसन देणं होत तर मग कायले असे मोठेपणा करावं नाही म्हणा. हो, मी देतो अंगठी करून ढमकं करून. हां, हो, हे घ्या म्हणलं, माझ्याजवळ आहे, मीच पैसे देतो. हां, एक गाव 2 तुकडे. घेणार दडपून हो सांगशील कोणाले फिटला ना बापुरा बरं आता पैसे होय मोकळ्या देशील नाही तर सांगशील कोणाले. अरे वा, एक नंबर निर्णय, मस्त निर्णय घेतला तुम्ही. हो, सांगतो ना, 5.85 गमावले असते आणि 5 वर्षे वाया घातले असते एरजरा मारण्यात. हो, म्हणून म्हणतो गुलगुले, हो, तुम्ही बी हे पैसे घ्या आणि व्यवहार चांगले करा. हां, कंदिलाबाजी, हो, फुशारक्या मारणं कमी करा तुम्ही. हां, हो, आणि चांगले आनंदानं राहा, आनंदानं घरी जा. चला, आजची सिरीज संपली. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.